17 सप्टेंबरपर्यंत हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र द्या, मनोज जरांगेंनी सरकारला हा अल्टिमेटम दिलेला आहे। अन्यथा दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घेणार असा इशाराही जरांगेंनी दिलाय। येवल्याचं ऐकून जीआर मध्ये कोणताही बदल करू नका असंही जरांगे म्हणाले। नाव न घेता जरांगेंनी भुजबळांना टोला लगावलाय। मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या सगळ्या मंत्री महोदयांना, विखे साहेबासहित सगळ्यांना आज माझी एक विनंती आहे। तुम्ही व्यासपीठावर पण सांगितलं आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सुद्धा नंतर वेळोवेळी तुमच्या सरकारनं मंत्री महोदयांनी सांगितलं की हैदराबाद गॅझेटियर आता आम्ही लागू केलाय। माझं तुम्हाला स्पष्ट मनानं सांगणं आहे, तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं ते तुम्ही तुमचं बघा। 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे। त्याच्या आत हैदराबादच्या गॅझेटियरच्या नोंदीनुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू झाली पाहिजे। हैदराबाद गॅझेटियरमधल्या नोंदी आणि त्या नोंदीच्या आधारावर मराठ्यांना मराठवाड्यातल्या किंवा हैदराबाद स्टेट जिथपर्यंत होतं तिथपर्यंतच्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं काम 17 सप्टेंबरच्या आत सुरू झालं पाहिजे। नसता पुन्हा मला नाविलाजानं मोठा निर्णय घ्यावा लागणार। वेळ आली तर आमच्या गावात आमच्या घरी यायचं, राजकीय नेत्याला आम्हाला बंद करावं लागेल हे मात्र लक्षात ठेवा। JR नुसार ज्या नोंदी आहेत हैदराबाद गॅझेटमध्ये त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरू करा। जर का थोडं इकडं तिकडं केलं ना रे बाबा, कोणाचं ऐकून, येवल्या फेवल्याचं कोणाचं ऐकून, JR मध्ये जर आमच्या काही शब्दात हेराफेरी जर काही केल्या, जर का काही झालं तर एक लक्षात ठेवा, 1994चा JR आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहेत आणि मान्य न्यायालयाला तो सुद्धा रद्द करावा लागणार। तुम्ही जर आमच्या मुळावर उठणार असला तर आम्ही सुद्धा तुमच्या मुळावर आता उठणार। एवढंच मला क्लिअर कट सांगायचं होतं। मराठा आरक्षण JR विरोधात छगन भुजबळ न्यायालयामध्ये जाणार आहेत। सरकारकडून भुजबळांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची सुद्धा माहिती आहे। सरकारच्या निर्णयावर छगन भुजबळ यांची अजूनही नाराजी कायम आहे। याच आठवड्यामध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती आहे। न्यायालयीन प्रक्रियेची जबाबदारी समीर भुजबळ सांभाळणार असल्याची माहिती आहे।